मंडळी समोर तुम्ही बघू शकता यावर्षी पुन्हा आपला इतरचं मैदान गाजवलेलं आहे. आपला छोटा हरण्या हिंद केसरी छोटा हरण्या संदीपभाई माली यांच्या दावणीला उतरलाय. आपण विचारूया कसं काय नियोजन झालंय. नियोजन काय बैल 10-12 दिवसांनी इकडेच बैल आहे. 2-3 आठे झाली इकडे बैल आहे. बैल झालं तर मोठी गाडी खेळायची पण भेटली गाडी खेळी. बरोबर. आता कुठली गाडी झाली मैदानात? मैदानात का ते नाव कुठली गाडी होती आज? बापसेकरांचा प्रधान होता व्हाईट गोड आणि त्याच्यासोबत बैल होता. बरोबर, म्हणजे चांगलीच गाडी होती. हो. आता त्या दिवशी मला वाटतं याच्या 3 फेऱ्याच्या मैदानाला भुंगा आणि मेहरबान या गाडीला काटाकीर लढत दिली होती त्याच गाडीने. हो, पब्लिकनं गाडीनं पळवली चांगली. बरोबर. आता कशी काय गाडी जमली मैदानामध्ये? तुम्ही नाव फिरवलं ग, तुमच्यावर नाव फिरलंय? ते आता दादालाच माहिती आहे. दादाने जुळवलीच गाडी. बरोबर. मैदानाविषयी काय बोलाल? मागच्या वर्षी आपण मला वाटतं हरण्याची इथंच बाईट काढली होती. मला वाटतं सुरुवातच इथून झाली होती ना हरण्याची? हो, तुम्हाला सांगतो सुरुवातच इथूनच झाली. पहिली वेळेस हरण्या आणला होता इथं आणि पहिली वेळेस अर्जुनमध्ये बिंजोडला पहिली वेळेस आणला होता आम्ही. आणि मला वाटतं गाडी कुठली झाली होती? चंदर आणि वाटतं मेहरबान त्या गाडीला टाकला होता ना तुम्ही? हो, आणि टॉपच्या गाडी म्हणजे तुमच्या हरण्यासोबत कोण पळाला होता? अर्जुन ना? हो, अर्जुन. घरची गाडी बघा. मागच्या वर्षी बाईंची घरची गाडी पळाली, या वर्षी सुद्धा घरची गाडी. काय बोलाल? घरची गाडी म्हणजे अर्जुनचं फॉर्ममध्ये सध्या तेव्हा आम्हाला पळायला बैलच नव्हतं समजा. तेव्हा आम्ही टॉपमध्ये बिंजोडमध्ये अर्जुन पळवलं समजा. आणि तेव्हापासून जेच फॉर्ममध्ये आलो तर आतापर्यंत फॉर्ममध्ये. बरोबर. एक पेडगावचा हिंद केसरी मैदान सुद्धा गाजवला ना? हो. तो नियोजन कसा होता त्या वासरासोबत सांगा ना? ते नियोजन बी असंच होतं. पहिलंच मैदान होतं आमचं. म्हणजे तिकडेच बिंजोडला पोहत होती गाडी. इथून आम्ही बिंजोड ठेवून गेलतो का तिकडे नंतर ती गाडी अपराजित राहिली होती. आणि कुठेतरी मी बघतो ना ज्या ज्या वेळेला संदीपभाई मालींच्या दावणीला बैल आला ना, खूप जास्त चर्चा होते बैलाची. हो, खूप म्हणजे खूप चर्चा झाली. दादाच्या दावणीला बैल आल्यापासून बैलाचं खूप नाव झालं डायरेक्ट. बरोबर. आता आपण आदत ज्या वेळेला आला, आदत का दुसरा होता ना त्यावेळेला? मागच्या वर्षी आदत होता तेव्हा. आदत होता. आता किती दाती झालाय? आता 4 जाती होईल. 5वा पाडेल समजा. म्हणजे अजून 6 दातीला लागेल तर आता. हो. बरोबर. आता हा जो मैदान आहे बघा, मुंबईला मला वाटतं असं मैदान होतच नाही, कारण 4 व्हीलर आणि त्याच्यानंतर 2 व्हीलर पण. आणि मैदानामध्ये शिस्त पद्धत काय बोलाल? शिस्त एक नंबर आहे. फाट्या वगैरे खूप छान मैदान आहे. मैदान म्हणजे सुरुवातच आमची या मैदानपासून होईल, कारण की आमचं लक्की मैदान हेच ठरणार आमच्यासाठी. बरोबर. भाईंविषयी काय बोलाल 2 शब्द? भाई राजा माणूस. भाई बोलवलं तेवढं कमी पाहिजे. विश्वास बघा, तुम्ही त्यावेळेला सांगितलं ज्या वेळेला मुंबईला बैल येईल त्यावेळेला भाईंच्याच दावणीला उतरल. आणि मी बघतोय बरेच वेळेला मुंबईला आला पण भाईंच्याच दावणीला आला बैल. हो, आणि इथून पुढे बी उतरणार तर भाईच्या दावणीला, नाही तर बैल आम्ही घरी बांधून ठेवून पण दुसरीकडे कुठे उतरणार नाही. बरोबर. म्हणजे कुठेतरी एक नातेसंबंध बघा, म्हणजे जिव्हाळ्याचं झाल्यात. काय बोलाल? ते ज्यांनी आम्हाला मोठं केलंय त्यांच्यासाठी काय पण. त्यांच्यासाठी काय पण ना? बरोबर आहे. आता जी गाडी आजची पळाली काय बोलाल? म्हणजे किती अंतर वगैरे काय झाला? अंतर वगैरे थोडं झालं छकडीचं आणि भारी झाली. पुढचे बैल पळणार होते, आपले बैल पळणार होते. आपण उज्जेला म्हणजे पहिली वेळ टाकून बघितला बैल कसा पळतो काय पळतो. आपलं साईड सोडली होती, उजवी साईड सोडली होती आपल्या बैलांनी, तर पहिलीच वेळ टाकून बघितला तर भारी पळाला बैल. उजवीला आतून पळाला का पब्लिकला? पब्लिकने पळाला. बैलने दूर सोडली होती, ती चेक केली आम्ही आज. बैल ओके झाला. म्हणजे कुठेतरी मनामध्ये शंका होती ती आज निघली पण. हो, निघली. मग आता मुंबई गाजवायला म्हणजे सज्ज आता दोन्ही साईड. हो, दोन्ही साईड. आता गाडी दोन्ही साईड पळायला सज्ज. बरोबर. गाडी कोणी पळवली आजची? गाडी सुरत ड्रायव्हर. गोरपेचे सुरत ड्रायव्हर. हो. मागच्या वर्षी मला वाटतं तू किसन ड्रायव्हर होता ना? हो. आणि यावर्षी सुरत ड्रायव्हर. काय बोलाल? काय तुम्ही या हरण्याविषयी काय बोलाल 2 शब्द? हरण्या काय काळी आपला हरण्या म्हणजे खूप नाव केलंय हरण्याने. हरण्याचं बोला तेवढं कमी आहे, कारण की आम्हाला पहिलाच बैल लागला आहे आणि बैल म्हणजे आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलंय त्याने. बरोबर. त्याच्या बोलू तितकं कमी. बरोबर. आता मी बघतोय कायम ज्या ज्या वेळेला आपण मुंबईमध्ये असतो, नियोजन बघा, मुंबईला पळण्यासाठी नियोजन पण चांगलं लागतोय. आणि कुठेतरी संदीपभाई माली यांचा खूप मोठं नाव सुद्धा आहे. आज बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांची एक याच्यामध्ये निवड सुद्धा आहे. काय बोला? हो, दादा म्हणजे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहे. नियोजन वगैरे एक नंबर आहे दादाचं. आम्हाला तर दादाशिवाय म्हणजे नियोजन वगैरे खतरनाक राहतं दादाचं. सुट्टी कोणी केली? सुट्टी आमचे तुषारने केली ना? हो. तुमच्या भागामध्ये होतात का अशी मैदानं? म्हणजे नाही, असे आमच्या मैदान नाही आहेत. थोडे बिनजोड होतात, म्हणजे बिनजोड चांगलेच होत आहे पण एवढा मोठा अड्डा नाही होत. बरोबर. आणि कुठेतरी मला वाटतं तुमच्या भागामध्ये म्हणजे एवढे पैसे पण नाही लागले जात ना? नाही, एवढे पैसे नाही लागले तर आपण आपल्यातच खेळायचं, बाकी फीस वगैरे द्यायची फक्त पाठी. आणि अजून एक तुमच्या इकडे म्हणजे मला वाटतं गावांची नावं टाकतात, अशी बैलांची नावं नाही टाकत ना? ती लढत होतं त्याच्यामध्ये. हो, गावाची नावं टाकतात. आता इथं आल्यानंतर घोड्यामध्ये कधी पळवलायला?
घोड्यामध्ये का एक फेऱ्या काढून येईल घोड्यामध्ये महिनाभर झालं समजा, तेव्हापासून घोड्यामध्ये फेऱ्या टाकून येले. तर इकडचे बैल घरी गेलाच नाही. आता चालू आहे बैल घरी जायचं म्हणून. म्हणजे आजचं मैदान झाल्यानंतर घरी जायचा विचार आहे. नाही, अजून 2-3 दिवसात जाणार आहे. अजून एक मैदान खेळायचं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलं की घोड्यामध्ये काय म्हणजे फरक काय जाणवतो घोड्यामध्ये फेरा काढल्यानंतर? घोड्यामध्ये बैल मोकळा होतो. बरंच काही म्हणजे काही दुखपती असल्यानं बैलाला की घोडा काही सहन करतो. बैलाला कळून जातं आपल्याला की बैल किती पळवतो घोड्यासंग काय. आणि घोडा असा आहे की खांदा लावून चालत नाही ना घोडा नुसता पळायचं करतोय. तर बैलाला गाडी खेचणं लागते, हे करायला लागतं. त्यामुळे तेव्हा कळतं की बैल कसा आहे काय आहे. आणि घोड्यामध्ये रनिंग बी लागते बैलाला. बरोबर, म्हणजे तितकी ताकद पण पाहिजे बैलाला बघा. हो आणि कुठेतरी घोड्यामध्ये बैला पालतात ना, तीच मला वाटतं मुंबईला पालायला येतात. हो पब्लिकला जी पालतात ती. हो बरोबर आहे. बरोबर ना? आणि निवड पण होतं. आता तुमच्या भागामध्ये ना मुंबईकरांच्या खूप साऱ्या खरेदी चालू आहेत. मला वाटतं आतापर्यंत खूप सारी नाशिकची भागा तुमच्या जालना, नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर, विदर्भ म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या इकडची बैलं आलेली आहेत. काय बोलाल? हो, तिकडे खूप म्हणजे आमचे तिकडे बैल खूप पळत आहे भारी. चला तुम्हाला आता मैदानामध्ये एकच गाडी का दुसरी गाडी खेळणार आहेत? दुसरी चालू आहे धरायचं. चला, शुभेच्छा.